हॅलो एव्हरीवन, आजचा हा व्हिडिओ आहे आमचा कृष्णा टेम्पलचा. बेहरीनमधलं कृष्णा टेम्पल कसं आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर इव्हिनिंगला आम्ही आता निघतो आहे. एकदम वेळेवर प्लॅन झाला, त्याच्यामुळे माझ्या हजबंडने कॅब बुक केली आणि आता आम्ही कॅबने जाणार आहोत आणि तिथे गेल्यावर मी सगळं शूट करते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे आमची कॅब आली होती आणि आम्ही आमचा स्पॉट इशू एव्हेन्यूवरून कॅब बुक केली आणि जाते आहे. आणि इथे अल बेहरीनला आम्हाला कॅबवाल्यांनी ड्रॉप केलं. इथून आम्हाला वॉक करून जायचं होतं. तर हे इथून 5 मिनटाच्या अंतरावर श्रीनाथ टेम्पल होतं, श्रीकृष्णा टेम्पल. आणि हे श्रीकृष्णा टेम्पल हे मनामाला आहे. आणि श्रीनाथ टेम्पल खूप सुंदर आहे. आणि या टेम्पलकडे जाताना इथे गोल्ड सिटी म्हणून हे ओळखलं जातं. तर इथे बघा तुम्हाला सोन्याचे खूप सारे दुकानं दिसेल आणि इथे मनामा मार्केटसुद्धा आहे. तर हे आम्ही मंदिरात पोचलो. हा मंदिरचा रस्ता आहे, हे छान बाहेर फुलवाले वगैरे तुम्हाला दिसतील. ते सगळे तुळशीचं सगळे जे तुम्हाला पाहिजे असेल पूजेचं सामान ते इथे भेटून जाईल. मंदिर खूप सुंदर आहे, ते इथे मी पूजा करते आहे. श्रीनाथ टेम्पल हे कृष्णा टेम्पल म्हणजे कृष्णाला डेडिकेट केलेलं मंदिर आहे. आणि श्रीनाथ टेम्पल म्हणजे कृष्णाच्याच बालरूपामधलं 7 वर्षाच्या आयुला वर्षापर्यंतचं बाल अवस्थामधले रूपाला श्रीनाथ टेम्पल असे म्हणतात. आणि हे श्रीनाथ टेम्पल 1817मध्ये डेव्हलप केलं होतं थट्टाई हिंदू समुदायाने. हे हिंदू टेम्पल आहे. तर इथे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इथे कीर्तन सुरू होतं. मंदिरचं वातावरण एकदम खूप शांत, सर्व एकदम शांततेने. इकडे मी पंडितांकडे तेव्हा गेले तर अर्जुनला तिथे चॉकलेट भेटले. वापस आलो, बस पकडली. मनामा एव्हेन्यूवरून आम्ही बस पकडली आणि वापस आलो. बस आमच्या घरापासून या मंदिरामध्ये जायसाठी आम्हाला मिनिमम अर्धा तास लागला आणि वापस येताना सुद्धा आम्हाला अर्धा तास लागला. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता कृष्णा टेम्पलवर. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.